नमस्कार श्रोतेहो, तुम्ही पाहत आहात माझी माय मराठी. मी नितीन परब, ज्योतिषाचार्य, अंकज्योतिष माहिर, वास्तुदोष निवारक, पत्रकार, लेखक, कवी. त्यामुळे या सर्व क्षेत्रांचं समाजाशी बांधिलकी आहे आणि समाजाला जे ज्ञात नाही ते ज्ञात करून देणे आणि समाज उपयोगी कार्य आपल्याकडून घडविणे हा माझा उद्देश असतो. आता सध्या भाद्रपद महिना चाललेला आहे, म्हणजे अनंत चतुर्थी झाली की प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, म्हणजे जशी तिथी असेल त्याप्रमाणे तर ह्या 15 दिवसामध्ये एक पितृवांसाठी हिंदू धर्मामध्ये पितृवांना फार महत्त्व दिलेलं आहे आणि पितृवांसाठी हा महिना आहे. तर कुणाचं श्राद्ध असतं, कुणाच्या घरी म्हाळ असतात, कुणाच्या घरी उपवासकारी म्हणून जोडपं ठेवतात, कुणाचे वडील गेले असतील तर पुरुषाला उपवासकारी म्हणून ठेवतात आणि त्याला घरी बोलवतात, त्याला गंध लावून वगैरे पाया पडून त्यांना जेवण देता, जणू काय ते तुमचे वडील आलेले आहेत. हा त्या पाठीमागील महत्त्वाचा हेतू असतो. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, बोल माझ्या अंतरीचे अमृतापरी. माझ्या अंतरात जे निर्माण होतात आणि ते माझ्या ओठातून निर्माण बाहेर पडतात ते बोल हे माझे अमृतापरी असतात. म्हणून मी माझ्या या अशा विषयांना बोल माझ्या अंतरीचे अमृतापरी हे सदराचं नाव आहे. जसं ज्योतिष मार्गदर्शन तसंच हे बोल माझ्या अंतरीचे अमृतापरी. काय आहे की श्राद्ध केले जाते किंवा या 15 दिवसात या श्राद्धाच्या वेळी आपण बाहेर वगैरे वाढी ठेवतो. तर कावळ्यासच का कावू घातले जाते? म्हणजे उंचावरती वगैरे किंवा गच्चीवरती वगैरे आपण थाळीमधून वाड्या काढतो, हळद कुंकू वाहून वरती आणि पाणी देतो. तर त्यावेळी आपण बरेच असे आवाज येतो, काव 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 काव. आणि तोच कावळा जर इतर वेळी खिडकीवर ओरडत असेल तर कोण म्हणतात आज कोणतरी येणार आहे वाटतं, सारखं ओरडायला लागलं की आपण हाकलून देतो. पण ह्या 15 कावळ्याला हाकलवत नाही, कारण कावळ्यानं पितृवाचा मान दिलेला असतो. माझा प्रश्न मी इथे उपस्थित करतो की कावळ्यानंच का, कबुतराला का नाही, चिमणीला का नाही, कावळ्यालाच का? आणि खास विशेष करून आदराने आपण त्याला खाऊ घालतो. ये बाबा ये, पण खा, हे मी ठेवलेलं आहे ते खा, हे तुझ्यासाठी आहे. कुठे ना कुठे काय 15 दिवस म्हणजे सगळे 15 दिवस ठेवतात असं नाही. आज कोणाकडे असेल, उद्या कोणाकडे असेल, परवा कोणाकडे असेल, हे चाललेलं आहे. पण हा 15 दिवस आणि 15वा जो दिवस असतो तो सर्व पितृ अमावास्या. म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या आई वडिलांबद्दल जर काही जो विधी आहे तो करता आला नाही तर सर्व पितृ अमावास्याला करायचा. तो सर्वांसाठी आहे.
म्हणजे चुकून राहिला काही कारणामुळे, तर तो तुम्ही सर्व पितृ अमावस्येला करू शकता. नाहीतर मग तो तिथीप्रमाणे करायचा असतो. तर म्हणण्याचा उद्देश आहे की कावळ्यालाच का खाऊ घातले जाते. विचार करा, का खाऊ घातले जाते. याच प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. यामागील मुख्य हेतू आहे आणि तो शास्त्रीय दृष्ट्या तो जाणून घेऊया. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू झाड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. झाड आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो. श्वास घेते वेळी ऑक्सिजन घेतो आणि सोडते वेळी जो वायू जातो तो कार्बन डायऑक्साईड वायू. आणि जर समजा झाडं नसतील तर काय होईल, कार्बन डायऑक्साईड वाढेल ना, मग तुम्हाला ऑक्सिजन कुठून मिळेल. मग ही झाडं ही त्यांच्या उत्सर्जनातून ऑक्सिजन सोडत असतात. आणि म्हणून आज प्रत्येक झाड हे ऑक्सिजन पुरवणारी मशीन आहे, हे लक्षात ठेवा. मी असं म्हणत नाहीये की एक संकल्प करा की मी माझ्या वाढदिवसाला कोणतीही 5 झाडं लावेन. 5 झाडं सोडा. समजा 1 कोटी जनता आहे तर 1 कोटी जनतेने जरी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक जरी झाड लावलं आणि ते वाढवलं तर कालांतराने किती कोटी झाडं होतील बघा. आणि त्या ऑक्सिजनची आपल्याला गरज आहे. आणि या ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे हे कोरोनाच्या लाटेमध्ये, कोरोना जो आला आणि सगळ्यांची करून गेलेला नाही तो, अजून आहे तो, डोकं वर काढतोय कुठे कुठे. पण या ऑक्सिजनची महत्त्व आपल्याला या कोरोनाच्या काळात समजलं. ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी किती रांगा लागत होत्या आणि किती वाद आणि किती राजकीय पक्ष त्याच्यावरून गदारोळ वगैरे सर्व. एक प्रकारचा जसा नैसर्गिक कोप असतो तसाच तो कोप समजूया, पण तो मानवी कोप होता, नैसर्गिक नाही. चीनचं वाईट कृत्य, मी तर म्हणेल ज्या कोणी चीनच्या लोकांनी केलं त्यांना धड मरण येणार नाही. सडून मेले पाहिजेत लोक साली. संपूर्ण जगातल्या ज्यांचा काही दोष नसताना लेकरांना त्यांच्या आईपासून पारखं केलं. काय करायचं त्यांनी. उभं आयुष्य आपल्या आईविना बापाविना कसं काढायचं. चीड येते मला, चीड, भयंकर चीड येते. अरे तुम्ही किती पाप कराल. स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही विषाणू जीवाणूची निर्मिती करताय आणि मानवजातीला नष्ट करण्याचं काम. मी अशा लोकांना सैतान म्हणेन, सैतान. चिनी वस्तू दिसली ना तरी मी फेकून देतो, घेत नाही मी. तर असो, आपला मूळ मुद्दा काय आहे की कावळ्यालाच आपण का खाऊ साठी बोलवतो, खाऊ देतो ह्या 15वड्यामध्ये, भाद्रपदामध्ये. वृक्ष आहे आणि त्यात करून वड आणि पिंपळ, वड आणि पिंपळ. आणि जास्त करून मला एक गंमत वाटते की अमावास्येच्या रात्री समजा एखाद्या वडाखालून जायचं असेल किंवा एखाद्या पिंपळाकडून जायचं असेल तर माणूस घाबरतो. का घाबरतात ते कळत नाही.
अरे उलट ती देवाची झाडं आहेत. वडाला पूजेचा मान आहे. विष्णू आणि पिंपळ हे विष्णूचं झाड मानलं जातं. आणि पूर्वी काळी काय होतं की माणसाची जी म्हणजे जाळल्यानंतर अस्थी आणायचे असतात, त्या अस्थी डब्यात ठेवून ते गाठोडं बाहेर पिंपळ असेल तर पिंपळाच्या झाडाला अडकवून ठेवायचे. तर त्यावेळी तो एक गैरसमज झाला की माणसाचं रूपांतर भूतात होतं. मग त्या ह्याच्यामध्ये हाडांमध्ये अस्थींमध्ये भूत असेल तर मग तिथे भूताचं झाड असे एक समज, आणि ती खोटी आहे समज. मी एका ठिकाणी म्हणजे विचारलं, ते म्हणाले असं असं. बोल साप चूक आहे, खोट आहे. हे विष्णूचं झाड आहे आणि भूतांना रोखण्याचं काम ते करते. म्हणजे तुमच्या अस्थीची रक्षण ते झाड करते. म्हणून पिंपळाच्या झाडाला त्या म्हणजे अस्थी अडकवायच्या. आता आपण दाराच्या बाहेर अडकवतो, तिथेही काम आहे. काय आहे? तुमची घराची चौकट हे रक्षण करते. खिडकीला नाही का बांधत, दरवाजाच्या जोरती का बांधतात? चौकट असते तिथे खाली. असो, तर वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा दुपटीने सर्व मानवांसाठी, सर्व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करत असतात. आणि हे शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. हे मी सांगतोय म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवा असं नाही. हे शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे की जी काही पृथ्वी तलावरती जी वृक्ष आहेत त्या वृक्षांमध्ये वड आणि पिंपळ ही दोन वृक्ष असे आहेत की ते इतरांपेक्षा दुप्पट उत्सर्जन म्हणजे ऑक्सिजन सोडतात. आलं का लक्षामध्ये? वड आणि पिंपळ म्हणजे किती उपयोगी आहेत आपल्यासाठी, फार महत्वाचे उपयोगी आहेत. पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड, तसंच मी म्हणेन औदुंबराचं झाड. स्वामी समर्थांचे जे मठ आहेत त्या मठाच्या ठिकाणी तुम्हाला या तीन वृक्षांचा संगम तुम्हाला दिसेल. माझ्या कुंडलीमध्ये वडाचं, पिंपळाचं आणि औदुंबराचं झाड माझ्या कुंडलीमध्ये आलं होतं, बाल्कनीमध्ये, कुंडलीमध्ये. आणि मी गावी नेलं आणि भावाला सांगितलं की बाबा हे आपल्या परसवामध्ये चांगल्या ठिकाणी लाव आणि त्याची उपासना करा, जोपासना करा. पण त्यांना कुठलं महत्त्व कळतंय आणि काय कळतंय? परमेश्वर देतो पण घेता येत नाही, त्याला करायचं काय? मागून मिळत नाही, मला न मागता मिळालं होतं. लोक लाखो रुपये देऊन असे कुंडी विकत घेतात, ते वास्तव आहे. तर असो, तर काय आहे की ही जे वड आणि पिंपळ आहेत, हे वड आणि पिंपळ हे दुप्पट ऑक्सिजन, इतर झाडांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन सोडतात. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियाद्वारे मनुष्य लावू शकतो. मी झाडांकडे का वळलो या दोन? तर सगळ्या झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो, म्हणजे बीच्या द्वारे लावू शकतो. काजूचं बी घ्या, रुजून काढतात. नारळ घ्या, रुजून काढतात. पोपळ घ्या, म्हणजे बेडा म्हणतात सुपारीचं, ते बेडा ते पावसाच्या अगोदर एका बादलीमध्ये किंवा भांड्यामध्ये ते रुजत घालतात आणि पाणी शिंपत असतात, कारण त्याच्यातून ते कोंब येतात. म्हणून पोपळीचे, माडाचे जी झाडं आहेत ही म्हणजे प्रत्येक झाडाचं जे आहेत ती मोठी हे बीजाद्वारे उत्पन्न होतात. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे काय, मी आता सुचलं म्हणून सांगतो की सगळ्या झाडांची बिय आत असतात, पण एक झाड असं आहे कोकणात की त्याचं बी बाहेर आहे. सांगा बघूया कोणतं? जरा खाजवा की.
असो मी सांगतो. काजू सांगण्याचा मुद्दा आहे की बियाद्वारे आपण झाडाची निर्मिती करतो. पण तुम्ही वडाचं बी किंवा पिंपळाचं बी कुंडीत टाकून त्याला शिंपून त्याचं झाड निर्माण केलं आहे का तुम्ही कधी? बघा विचारून, केलंय का? किंवा कोण करतं का? नाही. बघा नाही. बरोबर आहे. म्हणजे जी झाडं इतर झाडापासून आपल्याला दुप्पट ऑक्सिजन प्राणवायू देतात त्या झाडांची ती झाडं आपण बी लावून रुजवून काढू शकत नाही. हे विशेष ध्यानात घ्या. तुम्ही त्या झाडासाठी काय केलंय का? रुजून काढण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत का? नाही. तरी वड आणि पिंपळ हे तुम्हाला दुप्पट ऑक्सिजन देतात की नाही? म्हणजे शहाणं कोण? बघा आहे की नाही कोडं? तर या दोन वृक्षांची निर्मिती आपण मानव म्हणून करू शकत नाही. तर या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात, केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही, फक्त कावळेच खातात, तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते. कावळ्याच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जिथे विष्ठा करतात तिथे वड आणि पिंपळाचं वृक्ष निर्माण होतं, रुजतं. आलं लक्षात? म्हणजे ज्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाची निर्मिती तुम्ही करू शकत नाही त्याची निर्मिती कावळ्याच्या पोटातून तयार होते. कळलं ना? कारण ह्या झाडांची जी फळं आहेत ना, या झाडांची फळं हे कावळे खातात, कावळेच खातात, बाकी कुठले पक्षी खात नाहीत, कावळेच खातात. आणि त्यांच्या पोटामध्ये त्या बियांना अंकुर फुटून वगैरे फुटण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथेच सुरू होते. आणि जिथे कावळे त्यांची विष्ठा टाकतात आणि जास्त करून खिडकीच्या बाजूला बाहेरच्या ड्रेनेजचे पाईप असतात, त्या पाईपामधून कुठून तरी वृक्ष रुजलेलं असतं, कुठे भिंतीवरती रुजलेलं असतं, ते कावळे ह्या ठिकाणीच बसतात. त्यांना 2 नंबर झाले की ते खांबाला असं पकडणार, सेफ्टीवर करणार आणि विष्ठा टाकणार आणि पुन्हा उडून जाणार. मग ती विष्ठा तिथे त्या खांबामध्ये आपल्या इमारतीच्या तिथे अडकून राहते आणि जसं पाऊस पडायला लागला की तिथे ते रोप रुजते. आलं लक्षामध्ये? तर ही अशी वृक्ष विशेषतः कोण तोडत नाही. पण माझं तर मत आहे प्रामाणिक की अशी वृक्ष जर मुळापासून जर काढता आली तर ती काढावीत आणि दुसऱ्या ठिकाणी लावावीत. आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सूचित करीतो की तुम्ही ज्यांना कमी पाणी लागते अशी वृक्ष तुम्ही सरकारतर्फे डिवायडरमध्ये असे बगीचा टाईप करून माती टाकून त्याच्यामध्ये जी झाडं लावतात, फुलाबिलांची जी झाडं लावता तुम्ही, चांगली गोष्ट आहे, आवश्यक गोष्ट आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. पण तसेच तुम्ही पिंपळाची, वडाची झाडं लावा. या वर्षी तुम्ही 1 कोटी झाडं लावलात, पुढच्या वर्षी 1 कोटी झाडं लावलात, त्याच्या पुढच्या वर्षी 1 कोटी झाडं लावलात, कालांतराने ते किती कोटी होतील?
कालांतराने आपल्याला ऑक्सिजन किती मिळेल, म्हणजे इतर झाडांपेक्षा आपल्याला दुपटीने ऑक्सिजन मिळेल. ही झाडं देतात. त्यासाठी या वृक्षांची लागवड सरकारने, महाराष्ट्र सरकारला मी नम्र विनंती करतोय या माझी माय मराठीच्या व्हिडिओवरून, की तुम्ही वडपिंपळ या झाडांना महत्त्व द्या. ते झाड कुठे आपल्या भिंतीवर उगवते आहे म्हणून त्याच्याकडे एकदम तुष्टेने पाहायचं, महत्त्व जाणून घ्या. त्याच्यातलं शास्त्रीय दृष्टिकोन पहा तुम्ही. जर अशी झाडं जर आपण इतर वृक्षांपासून जर दुप्पट ऑक्सिजन देत असतील तर त्या झाडांची लागवड का करू नये. बघा कुठे दुकानाच्या वगैरे इथे बघितलं तर मध्ये जसं पिंपळाचं रोपटं बाहेर आलेलं असतं, पान वगैरे दिसतं आपल्याला. मग ते अलगद काढून जर आपण योग्य ठिकाणी लावलं आणि जरा थोडे दिवस पाणी जर आपण आपल्या दुकानाच्या समोर तिथे लावा आणि रोज पाणी द्या तुम्ही, ओम ह्रीम सूर्याय म्हणून, तुमच्या तिथे तो पिंपळ कालांतराने मोठा होईल आणि तो इतर झाडांपेक्षा दुपटीने ऑक्सिजन देणार आहे. आणि आपले उत्तर प्रदेशचे लोक किंवा जैन गुजराती लोक वगैरे, असं माझा एक अंदाज आहे, मी निश्चित असं मी जातीयतेक शब्द वापरत नाही, ते पिंपळाला मानतात. पिंपळाचं झाड लावतात, कुठे मिळालं तर आणतात, लावतात आणि स्वतः जोपासतात आणि रोज पाणी घालत असतात. आणि कधी मनात आलं असतं त्याला ते फेऱ्या पण घालतात, म्हणजे सुताच्या. आपण इकडे वर्षातून एकदा, पण ते रोज हे करतात, संकल्प असतो त्यांचा तो, ते करत असतात आणि ते चांगली गोष्ट आहे. मी जेव्हा विरारला राहायला आलो तेव्हा मला पिंपळाचं झाड पाहिजे होतं. मी एवढा फिरलो, मला पिंपळाचं झाड दिसत नाही. आणि आज पावलं पावली पिंपळाची झाडं आहेत, कारण वस्ती वाढली. तर काय आहे की ह्या झाडांची जी निर्माण होण्याची प्रक्रिया ही कावळ्यांच्या पोटातच सुरू होते आणि जिथे ती विस्तार करतात तिथे वड आणि पिंपळ वृक्ष रुजून येतात. या कावळ्यांशिवाय ही झाडं टिकणार नाहीत व कावळ्यांची अंडी घालणे, प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते. भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घरातून पोषक आहार या काळात मिळावा म्हणून प्रत्येक सुसंस्कारी मानवानीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल. म्हणजे या भाद्रपद महिन्यात असा पोषक आहार जर कावळ्यांना मानवाने दिला, मानवा सुसंस्कृत आहे तर सुसंस्कृत मानवाने दिला तर कावळ्यांचं पोषण होईल व विष्ठा अधिक पडून वडपिंपळाची झाडं वाढतील. हा सृष्टीचा नियम आहे आणि त्याला आपल्या ऋषीमुनींनी जोड दिलेली आहे, ती पितृपक्षाच्या. म्हणजे भाद्रपदच महिन्यात पितृपक्ष का? कारण हे आहे, कळलं? कारण कावळ्यांना ह्या पंधरवडा महिन्याभरामध्ये समजा कावळ्यांना चांगला आहार मिळाला पाहिजे, खायला मिळालं पाहिजे. त्या कुठे ना कुठे कोण ना कोणतरी बोलवून कावळ्यांना बोलवतो आणि खायला देतो आणि ते कावळ्याने जर सगळं खाल्लं तर आनंदित होतात, टाळ्या वाजवतात, वा आमच्या पितृवानी खाल्लं बाबा, बरं बरं पितृ खुश आहेत. कावळ्याला पण नमस्कार करतात आणि कावळ्याच्या तेव्हा हात जोडतात. इतर वेळी हाकलून देतात पण तेव्हा मात्र हात जोडतात. हे आपली हिंदू संस्कृती आहे, कळलं? तेव्हा कावळ्यावरती काहीतरी टुकार विनोद करायचे आणि ते व्हायरल करायचे. मित्रांनो, हे सोडा, कृपया सोडा. तुम्ही महान पाप करतात. अनेक कावळ्यांवरती विनोद येतात. कुचेष्टेने काय काय मित्रांमध्ये, हे कावळ्या चल, तो एखादा रंगाने काळा आहे,
तो त्याचा दोष आहे का? म्हणून त्याला तुम्ही कावळ्या म्हणणार? पण कावळ्याची महती काय ही तुम्हाला माहिती आहे का? ही महती वाचा, ऐका, आणि महती समजली तर माणसासारखे वागा. पण कोणाला असं कावळा म्हणून त्याची निंदा करू नका. कावळा हा श्रेष्ठ आहे, सर्व पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ आहे, की जी झाडं तुम्हाला दुपटीने ऑक्सिजन पुरवतात त्या झाडांची निर्मिती कावळ्यापासून होते. मग कावळा हा प्राणी श्रेष्ठ नाही का? कळलं? तर ही व्यवस्था केली तरच ही आपली सृष्टी चालेल. मुनी संतांनी किंवा शास्त्रकारांनी म्हणूया, शास्त्रज्ञानाने म्हणूया, ऋषीमुनी हे शास्त्रज्ञच होते तेव्हाचे. महाभारतामध्ये वगैरे बघा, या आता आपण पृथ्वी किंवा हे अस्त्र ते अस्त्र, पण त्यावेळी वरुणास्त्र, सर्पास्त्र हे मंत्रांनी तयार करून बाण सोडल्यानंतर ते साप तयार व्हायचे. एवढी मंत्रांमध्ये सामर्थ्य आहे, ताकद आहे, पण तेवढा तो सिद्ध झाला पाहिजे. तर आपल्या साधू संतांनी मुनींनी हे जे काय हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालण्यासाठी ही जी काय रीत केलेली आहे ही अतिशय उपयोगी आहे. आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान, सखोल विद्वान होते. माणसाच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत. म्हणून या वृक्षाचे संवर्धन होण्यासाठी पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. आपली पूर्वपरंपरा चालत आली जीवनशैली ही पर्यावरणपूर्वक कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे आणि पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे. फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते आहे. म्हणून मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हात जोडून विनंती करतोय की आपण कुठेतरी कमी पडतो आहे, आपली कुवत कमी पडते आहे. मी असं म्हणत नाही आपली लायकी किंवा आपण त्या लायकीचे नाही असे मी शब्द वापरत नाही. आपली कुवत कुठेतरी कमी पडते आहे. म्हणून आपली कुवत इतर ठिकाणी दाखवण्यापेक्षा या ठिकाणी दाखवा तुम्ही. मी असं म्हणेल की एक मोहीम राबवा. जिथे जिथे तुम्हाला वडा पिंपळाची झाडं दिसतील भिंतीवरती, कुठे किटाळावरती वगैरे, ती अलगद काढा आणि त्याचं वृक्षारोपण करा. त्याला पाणी मिळेल अशी व्यवस्था करा. इतिहासात तुमचं सुवर्ण अक्षराने नाव लिहिलं जाईल. एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा होऊन गेला. बघा विचार करून उद्धव साहेब, पट्टे का? आणि कोणाला वाटलं तर त्यांना तिथपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि संपूर्ण पाहायला सांगा प्लीज. मी उद्धव ठाकरे यांच्यावरती मी कठोर टीका करतो, पण तितकाच मी हातून प्रेमही करतोय. तर असो, आणि असं काम, चांगलं काम उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर जे शिवसैनिक असतील त्यांनी कृपया हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी. आमदार, खासदार, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांना मी विनंती करतोय. आणि हे काम शिवसेनेकडून व्हावं. बघा, एक चांगलं सृष्टीचं नियमन करणारं एक चांगलं कार्य तुमच्या हातून घडून जाईल आणि इतिहास त्याला साक्ष असेल. असो, तर एक माझं सांगणं आहे की म्हणून आपला पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यामध्ये येतो, पण आपण ह्या पितृपक्षाच्या निमित्ताने कावळ्यांवरती टुकार विनोद करतो आणि ते टुकार विनोद व्हायरल होतात. तो कृपया कुठेतरी थांबवा. अरे, या कावळ्यांमुळेच तुम्ही जगतात हे लक्षात ठेवा. कळलं का? वडाला पाऊस पडण्याच्या अगोदर महत्व दिलंय ना. सगळ्या बायका वडाला पुजतात, हाच नवरा मला जन्मोजन्मी का 7 जन्मी मिळो. पण ते वटवृक्षाची पूजा करतात. त्याला वटवृक्षाला देवाचा मान दिलेला आहे.
तसंच पिंपळाला देखील 12-5 गावराटीमध्ये मान आहे. मी 12-5 गावराटीवरती देखील भाष्य करणार आहे. माझ्याकडे अनेक विषय आहेत, ते वेळोवेळी मला ते सांगायचे आहेत. पण जोपर्यंत सबस्क्राईब वाढत नाही आहेत तोपर्यंत मी माझं ज्ञानभंडार कसं खुलं करू. 100-125 सबस्क्रायबर असतील, पण तिथे जर हजारो सबस्क्रायबर असतील तर माझ्या या ज्ञानाला किंमत जास्त येईल ना, कारण हजारो लोकांपर्यंत ते पोचेल. म्हणून प्लीज तुम्ही सबस्क्रायबर वाढवा. तुमच्या हाती आहे. मराठी अस्मितेला जागा, फक्त बस मराठी या शब्दाला जागा, अस्मितेला जागा. मराठीशी प्रामाणिकपणे राहा आणि सबस्क्राईब करा माझी माय मराठीला. आणि मग माझ्या माय मराठीची संस्कृती मला काय आहे ही मला दाखवायची आहे, जे आज मी तुम्हाला इथे दाखवले. आज प्रत्यक्ष आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्षामध्ये कावळ्यांना का स्थान तिथं बोलवलं जातं खायला, ते स्थान कशासाठी आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कुणीही कावळ्यांची किल्ली उडवू नका. पितृ म्हणून समजता, मग कावळ्यांची किल्ली का उडवता तुम्ही? खबरदार, जर कुणी आपल्या प्रथांची टिंगल केली आणि ऐकून पाहून सण केली तर त्याचे पण त्याच्या समोरच श्राद्ध करा. नाहीतरी कोरोनाने मागे ऑक्सिजन बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेलेच आहे. जर का कावळ्यांना घराघरातून पितरांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशाचे नातू पंतू काय हाल होतील यांची तुम्ही कल्पना करा. कधीच व कुठेही कोणतीही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करा हे सांगणार नाही. हे वैज्ञानिकांनी स्पष्टीकरण वाचल्यावर आपल्याला विचार बदलतील, हीच माझी माफक अपेक्षा आहे. खरंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, परिचितांना, नातेवाईकांना जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण यामागे फार मोठा सृष्टीचा नियम आहे. आपल्या मराठी संस्कृती, हिंदू संस्कृतीची महती आहे. वटपिंपळ झाडाची महती आहे आणि कावळ्याची महती आहे आणि महत्त्व आहे. असा परिपूर्ण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा आणि मराठा तितुका मिळवावा. या वाक्याला कुठेतरी भारदारपणा वजन प्राप्त होईल. पण केव्हा? जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल किंवा सदस्य, माझी माय मराठीचे सदस्य वाढवाल. आणि वाढवावी हीच अपेक्षा आहे, जास्त अपेक्षा नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत मला काहीतरी करू द्या तुमच्यासाठी, पुढच्या तुमच्या नातवांसाठी, पुढच्या पिढीसाठी मला काहीतरी करू द्या. हीच माझी नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. मी इथेच रजा घेतो आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना पाठवा. आणि तुम्हालाच विनंती करतो आहे की माझी माय मराठीचे सबस्क्रायबर वाढवायला मदत करा. श्री